नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग पार्ट 2. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग पार्ट 2 मध्ये युनिट आहे. आपला युनिटचं नाव आहे हेल्थ प्लॅनिंग इन इंडिया. ओके, हेल्थ प्लॅनिंग मध्ये कोणते कोणते हेल्थ प्लॅन गव्हर्नमेंटने ऑथराईज केलते किंवा लॉन्च केलते, त्यामध्ये एक आहे कम्युनिटी हेल्थ कम्युनिटी आणि त्याची रिपोर्ट्स. ओके, तर आपण हेल्थ कम्युनिटी बघणार आहे, हेल्थ अँड वेलफेअर कम्युनिटीज. ओके, अशा काही कम्युनिटी की ज्यामुळे गव्हर्नमेंट आणि पब्लिक हेल्थ सेक्टरला काय फायदा झाला. त्यामध्ये फर्स्ट आहे इंट्रोडक्शन. हेल्थ प्लॅनिंग म्हणजे काय? हेल्थ प्लॅनिंग इन इंडिया इट इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ नॅशनल सोशो इकॉनॉमिकल प्लॅनिंग. द गाइडलाइन फॉर द नॅशनल हेल्थ प्लॅनिंग वी आर प्रोव्हाइडिंग बाय द नंबर ऑफ हेल्थ अँड वेलफेअर कम्युनिटी. ओके, अशा काही कम्युनिटी होत्या ज्याच्यामुळे की हेल्थ जी आहे आपली ती रिकवर होत होती. म्हणजे जे पण डिसीज कंडिशन होते पीपल्समध्ये अगोदर जे स्प्रेड होत होते त्याचा जो रेट होता तो रेट त्यांना कमी करायचा होता. आता त्यामध्ये आपण बघणार आहे काही स्टॅब्लिश होत्या गव्हर्नमेंट अपॉइंटेड काही कम्युनिटी होत्या किंवा काही कम्युनिटी अशा होत्या ज्या NGO थ्रू होत्या व त्या NGOलाच गव्हर्नमेंटने अडॉप्टेशन केलं होतं त्या कम्युनिटीज. ओके, किंवा काही अशा कमिटी होत्या ज्या की इंडिपेंडन्सच्या अगोदर म्हणजे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदरपासून ज्या कमिटी स्टार्ट होत्या त्या. ओके, तर आपण त्या कमिटीबद्दल आणि आताच्या कमिटीमध्ये काय डिफरन्स झालाय, काय चेंजेस, काय अपडेटेड झाले, ओके, ते आज आपण आता बघणार आहोत. त्यामध्ये आहे दिस ऑल कमिटीज रिव्ह्यू द एक्झिस्टिंग हेल्थ सिच्युएशन अँड रिकमेंडेड मेजर फॉर द फर्दर ॲक्शन टाइम टू टाइम. ओके, अशा काही कम्युनिटी ज्यामुळे काय झालं, हेल्थ सिच्युएशन आणि जे पण काही मेजरेबल पार्ट होते जसे की ॲक्शन किंवा त्यामध्ये काय ॲक्शन फॉलो केले, त्यांनी काही चेंजेस केले. ओके, टाइम टू टाइम मध्ये. दिस रिव्ह्यू आर कन्सिडर ॲज अ इम्पॉर्टंट लँडमार्क ऑफ हिस्ट्री ऑफ द पब्लिक हेल्थ इन इंडिया. ओके, समटाइम्स द पब्लिक हेल्थ सेक्टर आर इम्प्रूव्ह इन द हेल्थ सेक्टर. ओके, the history will be made for to reduce the disease condition in our India. So that time what happened, the government of India, they are launched the various committee before independence. Okay, so that time they will take action, they will take updated for this our community. Okay, the various health community and welfare committees in our India. Okay, so the government of India will be launched the committee of the committee name is Bhor Committee, Shetty Committee, Chadda Committee. The communities is okay. So the government of India, they are the launched some communities like Bhor Committee, Shetty Committee, Chadda Committee. The name of this person, they are give the committee also name. म्हणजे काही असे पर्सन होते, भोर नावाचा पर्सन होता, शेट्टी नावाचे पर्सन होते. ओके, त्यांनी या कमिटी स्टॅब्लिश केल्या म्हणून त्यांना त्यांच्याच नावाने कमिटी असं बोललं जाते. त्यानंतर आहे मुडलियार कमिटी, मुखर्जी कम्युनिटी, त्यानंतर आहे जैन कमिटी. ओके, त्यानंतर आहे जंगलवाला कमिटी, कतार सिंग कमिटी, श्रीवास्तव कमिटी, रूरल हेल्थ स्कीम. त्यानंतर आहे रामलिंग स्वामी कमिटी, रिपोर्ट ऑफ द वर्किंग ग्रुप. ओके, आपलं आजचं टॉपिकचं नाव तेच आहे की हेल्थ कमिटी अँड रिपोर्ट्स. ओके, त्यानंतर आहे वर्किंग ग्रुप ऑन मेडिकल एज्युकेशन अँड मॅनपॉवर प्लॅनिंग, बजाज कमिटी. ओके, हायर पॉवर कमिटी ऑन नर्सिंग अँड नर्सिंग प्रोफेशनल. जसं की आता आपण सगळ्यात इम्पॉर्टंट बघणार आहे भोर कमिटी. ओके, तर ज्या वेळेला ज्या कमिटी लॉन्च केला होता गव्हर्नमेंटने, तर बिफोर इंडिपेंडन्स डेच्या ही अगोदर ही कमिटी लॉन्च झाली होती. गव्हर्नमेंटने स्टॅब्लिश केली होती 1943 मध्ये. ओके, अपॉइंटेड बाय द ब्रिटिश इन इंडिया गव्हर्नमेंट 1943. ओके, ज्यावेळेला ब्रिटिशची सत्ता होती त्यावेळेला ही कमिटी लॉन्च केली होती, हेल्थ सर्वे अँड डेव्हलपमेंट कमिटी. ओके, या सर्वेचा ह्या कमिटीचा एकच ऑब्जेक्टिव्ह होतं की हेल्थ सर्वे करायची आणि डेव्हलपमेंट करायची कमिटीबद्दल. ओके, त्या ठिकाणी हेल्थ सर्वे म्हणजे कसं, जसं की हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम असेल कोणाला, ओके, त्या ठिकाणी त्यांनी सर्वे केला होता. चेअरपर्सन होतं या कमिटीचं जोसेफ बोर, जसे की जोसेफ नावाचे पर्सन होता. ओके, त्याच्याच सरनेमने ही कमिटी बनवली, जोसेफ बोर, अँड इंडियन सिव्हिल सर्वंट होता. ओके, सेक्रेटरी कोण होता, त्याचा सेक्रेटरी होता
Bahadur Kesikey Raja, the then Director General of Health Service. Okay. या कमिटीमध्ये काय केलं होतं त्यांनी, रिव्ह्यू ऑफ द हेल्थ सर्व्हिस इन द कंट्री अँड मेक रिकमेंडेशन ऑफ देअर इन्व्हॉल्वमेंट. ओके. या कम्युनिटीमध्ये त्यांनी हेल्थ सर्वे केला होता, हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड केली होती आपल्या इंडियाला, आणि इंडियाला त्यांनी मेक फॉर द इन्व्हॉल्वमेंट म्हणजे त्यांना कम्युनिटी पार्टिसिपेशन करायला भाग पाडले होते. कम्युनिटी आर डायरेक्टेड फॉर द हेल्थ इन्स्टिट्यूशन फॉर 3, पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट 4, रिप्रेझेंटेशन फ्रॉम द मेडिकल काउन्सिलिंग इन इंडिया ऑल 7. ओके. या कमिटीचं मोटिव्ह एकच होतं की PSC सेंटर ओपन करायचं होतं. प्रायमरी हेल्थ सेंटर असताना, सब सेंटर असताना ते त्यांनी ओपन केलं होतं हेल्थ सेक्टर्स मध्ये. ओके. रिपोर्ट ऑफ कमिटी वॉज प्रेझेंटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया into 4 volume in 1946. ओके. रिपोर्ट इन लँडमार्क डॉक्युमेंट इन द मेडिकल हिस्ट्री ऑफ इंडिया. ओके. याचा रिपोर्ट कशामध्ये डॉक्युमेंट केला, मेडिकल हिस्ट्री म्हणून डॉक्युमेंट केलं. ओके. व्हॉल्यूम 1 मध्ये काय केलं होतं, सर्वे रिपोर्ट ऑफ द हेल्थ सर्वे डेव्हलपमेंट कमिटी. ओके. सर्वे केला होता रिलेटेड टू हेल्थच्या, आपल्या हेल्थ चेकअप वगैरे करायची. ओके. डिसीजेस किती नाही. ओके. व्हॉल्यूम 2 मध्ये काय केलं होतं, रिकमेंडेशन रिपोर्ट ऑफ हेल्थ सर्वे अँड डेव्हलपमेंट कम्युनिटी. ओके. रिकमेंडेशन केलं होतं रिपोर्ट, जसं की हेल्थ सर्वे करणे, ओके, डेव्हलपमेंट करणे कम्युनिटीमध्ये. व्हॉल्यूम 3 मध्ये काय होतं, अपेंडिक्स रिपोर्ट ऑन हेल्थ सर्वे अँड डेव्हलपमेंट कम्युनिटी. ओके. समरी रिपोर्ट ऑफ हेल्थ सर्वे अँड डेव्हलपमेंट कम्युनिटी. द कम्युनिटी codes for this nation's health is to be built. Okay. Nation is to be built. The health program should be the health program should be developed on a foundation of preventive health worker. That such of activity should be proceed by this side by side those who are concerned with the treatment of patient. ओके. या भोर कम्युनिटीमध्ये जे पण वर्कर होते ते वर्करने काय केलं होतं, प्रिव्हेन्शन केलं होतं आपल्या हेल्थ डिसीजेसवर. ओके. फाउंड केलं होतं अशा काही गुड हेल्थ, जसं की आपल्या त्याने ट्रीटमेंट होऊ शकते पेशंटवर. ओके. हेल्थ, आता याचं आपण रिकमेंडेशन बघणार आहेत. हेल्थ शुड बी मेड अ स्टेट सब्जेक्ट. ओके. हेल्थ आपली सब्जेक्टिव्ह स्टेट आहे. त्यानंतर आपण प्रोव्हाइड करणार काही कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ केअर, जसं की काही केअर आपण प्रोव्हाइड करणार, जसं की मेडिकल केअर असेल, सर्जिकल केअर असेल. ओके. त्या टाईपमध्ये मेडिकल रिलीफ, कम्युनिकेबल डिसीजेस कंट्रोल, एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन. ओके. जे पण कम्युनिकेबल, नॉन कम्युनिकेबल किंवा एन्व्हायरमेंटल डिसीजेस जे असेल, जे आपल्या बॉडीवर अफेक्ट करतात. ओके. त्या ठिकाणी आपण ती केली होती. MCH स्कूल हेल्थ सर्व्हिसेस, हेल्थ एज्युकेशन, वाटर स्टॅटिस्टिक. ओके. मॅटर्निटी चाइल्ड हेल्थ अँड स्कूल हेल्थ सर्व्हिसेस, जसं की स्कूल हेल्थ सर्व्हिसेसमध्ये स्कूल ब्लाइंडनेस चेकअप करणे, विटॅमिन ए डेफिशियन्सी स्टुडंटला चेक करणे. ओके. स्टुडंटचं हाईट वेट चेक करणे. ओके. न्यूट्रिशनिस्ट आहे का ते चेक करणे. व्हायटल स्टॅटिस्टिक्स मीन्स लाईक दॅट जो पण आपण डाटा कलेक्ट केला आहे तो डाटा एका प्रेझेंटेड वेने फॉर्म करणे, जसं की त्याचे काही मेथड्स असतात की वे ऑफ फॉर्म कसं आहे त्याचा. ओके. त्या टाईपमध्ये आपण त्यांना फॉलो करतो. तर मग आता या ठिकाणी जी कमिटी आहे ती कमिटी भोर कमिटीने स्टॅब्लिश केली, जसं की जे आपण स्कूलमध्ये हेल्थ प्रोग्राम होतात. ओके. ते त्यांना एज्युकेशन, हेल्थ एज्युकेशन देणे. ओके. रिलेटेड टू डिसीज कंडिशन, रिलेटेड टू आपल्या जे पण डिफिशियन्सी आहे त्यावरती. ओके. त्यानंतर सेटअप प्रायमरी हेल्थ सेंटर, मी तुम्हाला बोललोय प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये त्यांनी हे स्टार्ट केलं होतं भोर कमिटी. त्या एका प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये त्यांनी असं दाखवलं होतं की पॉप्युलेशन पाहिजे 40,000 पर्यंत. ओके. ज्यावेळेला इंडिपेंडन्स डेच्या अगोदर त्यांनी 40,000 पॉप्युलेशन एका PSC मध्ये ठेवली होती. जसं की आपलं प्रायमरी हेल्थ सेंटर आहे, प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये काय रुरल एरियामध्ये जे असणार आहे. ओके. त्या ठिकाणी काय जे पण ग्राउंड लेवल, जे पण रुरल लेवलचे जे पर्सन असणार आहे, जे पेशंट असणार आहे ते हेल्थ चेकअप करणार. ओके. मग ते हेल्थ चेकअप करणार, त्यामध्ये त्यांचे पॉप्युलेशन किती पाहिजे एका PSCच्या अंडर. ओके. आता एक PSC एक प्रायमरी हेल्थ सेंटर आहे. ओके. मग त्या ठिकाणी त्यांचे पॉप्युलेशन किती पाहिजे, ऑलमोस्ट 40,000 अराउंड पॉप्युलेशन त्यांचे पाहिजे. ओके. त्यामध्ये मग आता जसं की आपलं PSC स्टॅब्लिश करायची आहे, पण स्टॅब्लिश केल्यानंतर जे पण स्टाफ रिक्वायरमेंट असते ती आपल्याला फिलअप करायचं. जसं की 2 स्टाफ, 2 नर्सिंग स्टाफ ठेवायचे, 1 डॉक्टर. ओके. त्यानंतर 4 नर्सेस. ओके. 4 नर्सेस, हेल्थ नर्सेस. ओके. पब्लिक हेल्थ नर्सेस, 4 पब्लिक हेल्थ नर्सेस, 1 नर्स, 2 स्टाफ. ओके. मिडवाईफ म्हणजे 4 कंडक्ट करणारे, डिलिव्हरी कंडक्ट करणारे डॉक्टर्स. ओके. 4 ट्रेन गाईड्स म्हणजे जसे की घरी जाऊन डिलिव्हरी करू शकतात द अब्सेन्स ऑफ डॉक्टर्स. ओके. 2 सॅनिटरी इन्स्पेक्टर, 2 हेल्थ असिस्टंट्स
आणि एक फार्मासिस्ट. ओके, आता हे एवढे स्टाफ मेंबर जे आहेत हे आपल्याला एका PSC सेंटरमध्ये पाहिजे, हे या भोर कमिटीमध्ये सांगितलं होतं. ओके, लॉंग टर्म मेजरमध्ये त्यांनी काय मेजर केलं होतं, टर्म ॲज 30 मिलियन प्लॅन. ओके, 75 बेडेड PSC पाहिजेत. ओके, 10 ते 20,000 रुरल पॉप्युलेशन पाहिजे. ओके, मग त्यांनी यामध्ये काय अपडेट केल्या. अपडेट म्हणजे कसं, आता एक प्रायमरी हेल्थ सेंटर होती, पहिले अगोदर होते 40,000 पॉप्युलेशन, आता त्यांनी 40,000वरून कमी पॉप्युलेशन केले, 10,000 ते 20,000 पर्यंत अशी पॉप्युलेशन पाहिजे बोलतात ते PSCच्या अंडर. आणि 75 बेडेड PSC पाहिजेत. ओके, मग त्यानंतर त्यांनी काय केलं, 65 बेडेड रिजनल हॉस्पिटल चालू केलं. मग त्यानंतर 2,500 बेडेड हॉस्पिटल चालू केलं डिस्ट्रिक्ट लेवलला. ओके, त्यानंतर मग त्यांनी काय सेटअप बनवला, 100 ट्रेनिंग सेंटर्स त्यांनी ओपन केले एका कंट्रीमध्ये. ओके, नर्सेससाठी, किंवा त्यामध्ये ट्रेन नर्सेस त्यांनी 100 ट्रेनिंग सेंटर्स ओपन केले विथ द हेल्प ऑफ ट्रेनिंग नर्सेस. ओके, देअर शुड बी इन 1 नर्स अवेलेबल फॉर एव्हरी 500 पॉप्युलेशन. ओके, 500 लोकांसाठी एक नर्स अवेलेबल पाहिजे एक PSC सेंटरमध्ये किंवा ऑल हेल्थ सेक्टरमध्ये. ओके, ऑल्सो प्रोव्हाइड ट्रेनिंग फॉर हॉस्पिटल बेस्ड सोशल वर्कर. ओके, त्यानंतर आहे गव्हर्नमेंट शुड बी 3 months पोस्टिंग इन द सब्जेक्ट ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन कंपल्सरी फॉर द हाऊस सर्जन. ओके, जे पण डॉक्टर्स आहेत, जे पण मेडिकल प्रॅक्टिशनर आहे, ओके, त्यांची 3 महिन्यासाठी पोस्टिंग लावली. ओके, ज्या ठिकाणी PSC सेंटर आहे त्या ठिकाणी. ओके, त्यानंतर आहे शेट्टी कमिटी. शेट्टी कमिटीमध्ये आपण बघणार आहे की 1954 मध्ये ही अपॉइंट झाली होती. चेअरपर्सन होता त्या शेट्टी कमिटीचा श्री शेट्टी. त्याचं सेक्रेटरी होता SMT टिक्की अंद्रवाल. ऑब्जेक्टिव्ह काय होती, रिसिव्ह द सॅलरी अँड द वर्किंग कंडिशन ऑफ द नर्सेस इन द कंट्री. ओके, रिव्ह्यू द सॅलरी म्हणजे त्याची सॅलरी किती असणार. ओके, नर्सेसची, कंडिशन ऑफ नर्सेस इन द कंट्री. ओके, त्या ठिकाणी ग्रेट शॉर्टेज ऑफ नर्स, खूप शॉर्टेज होता नर्सचा. व्हेरी लो पे टू स्केल, खूप कमी पगार होते त्यांना. बिअर द कॉस्ट ऑफ ब्रेकेज ऑफ हॉस्पिटल आर्टिकल्स. ओके, आर्टिकल्स जे होते हॉस्पिटलची ती ब्रेक होते किंवा जे तुटलेले होते. ओव्हर वर्कलोड 15 to 90 hours पर वीक. एका वीकमध्ये 50 ते 90 घंटे काम केलं पाहिजे. ओके, रिकमेंडेशन, गव्हर्नमेंट शुड बी अपॉइंट अ सुपरिटेंडेंट ऑफ नर्सिंग सर्व्हिसेस ॲट स्टेट लेवल. ओके, जे आपण स्टेट लेवलला नर्सिंगचे आपण बोलतो ना सुपरवायझर म्हणजे सुपरिटेंडेंट, हे अपॉइंट केले पाहिजेत. क्रिएट ॲडिशनल पोस्ट ऑफ नर्सिंग स्टाफ इन हॉस्पिटल स्टाफ जे आपण आहे नर्सिंग स्टाफ त्यांच्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोस्ट क्रिएट केल्या पाहिजेत, वेगवेगळ्या पोस्ट, जसं की हेल्थ प्रॅक्टिशनर नर्स असेल, सिनियर नर्स असेल. ओके, किंवा इन्फेक्शन कंट्रोल नर्स असेल, या टाईपमध्ये. प्रोव्हाइड डिसेंट लिव्हिंग अकोमोडेशन टू द नर्सिंग स्टुडंट. ओके, जे पण नर्सिंग स्टुडंट असतात, ओके, त्यांना अकोमोडेशनमध्ये राहण्यासाठी व्यवस्था केली पाहिजे, जसं की हॉस्टेल्स असेल, कॉलेजचं हॉस्टेल त्यांना त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं पाहिजे. आता चड्डा कमिटी. ओके, चड्डा कमिटीचं काय बोलणं होतं की चड्डा कमिटीला स्पेशल कमिटी म्हणतो आपण. काय, प्रिपरेशन ऑफ एंट्री ऑफ नॅशनल मलेरिया इरॅडिकेशन प्रोग्राम इंटू मेंटेनन्स फेज. ओके, जे पण स्पेशल कमिटी बोलला जातो, जसं की नॅशनल मलेरिया इरॅडिकेशन प्रोग्राम होता जो चड्डा कमिटीच्या अंडर आला होता. ओके, हेडेड बाय कोण होता, डॉक्टर MS चड्डा होता याचा हेड. डायरेक्टर कोण होता, चड्डा होता. आणि ही कधी लॉन्च झाली किंवा अपॉइंट झाली 1963 मध्ये. ओके, याचे रिकमेंडेशन म्हणजे काय, जसं की हँड ओव्हर मलेरिया लिगन्स टू जनरल हेल्थ सर्व्हिसेस. ओके, जे पण मलेरिया वगैरे स्प्रेड होत होते त्यावेळेला यांनी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ओके, अपॉइंट अ लॅबोरेटरी टेक्निशियन ॲट ईच PSC. आता जर का मलेरिया स्प्रेड होत होते त्यावेळेला याला फाइंड आउट कसं करायचं आणि याच्यावर डायग्नोसिसवर ट्रीटमेंट कशी द्यायची, तर मग फाइंड आउट करण्यासाठी काहीतरी आपल्याकडं इक्विपमेंट पाहिजे होते. इक्विपमेंट म्हणजे कसे, जसं की लॅबोरेटरी असेल, लॅबमध्ये लॅब टेक्निशियन हे एका PSC सेंटरमध्ये प्रत्येक जण पाहिजे होता. ओके, त्यांनी रिकमेंडेशन असं सांगितलं की ट्रेन द मलेरिया सर्व्हायलन्स वर्कर टू डू बेसिक हेल्थ वर्क. ओके, जे पण मलेरिया वर्कर असतात किंवा MPW मल्टीपर्पज हेल्थ वर्कर असतात PSC मध्ये, ओके, त्यांना ट्रेन केलं पाहिजे रिगार्डिंग टू मलेरिया प्रिव्हेंशन कसं करायचं आहे. रिडिझाईन देन द बेसिक द वर्कर. ओके, 1 BHW फॉर एव्हरी 10,000 पॉप्युलेशन. ओके, त्यानंतर आहे रिकमेंडेशन, अपॉइंट 1 हेल्थ इन्स्पेक्टर फॉर एव्हरी 25,000 रुरल पॉप्युलेशन. ओके, एक हेल्थ इन्स्पेक्टर पाहिजेत आपल्याला 20,000 ते 25,000 रुरल पॉप्युलेशनमध्ये. स्ट्रेंथ द डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके, आता बघू आपण मुडलियार कमिटी. मुडलियार कमिटी काय बोलते, ही अपॉइंट झाली 1962 मध्ये. याचा हेड कोण होता, लक्ष्मण स्वामी मुडलियार. ओके,
then the vice chancellor of the Madras University. Okay, review of the progress in the health field since Bohr committee. Okay, यांनी काय केलं, रिव्ह्यू केला प्रोग्रेस किती झाली हेल्थ मध्ये, बोर कमिटी पासून किती आतापर्यंत प्रोग्रेस झाली आहे ही मुटलेर कमिटीने हे केलं होतं, प्रोग्रेस फाइंड आउट केली. ओके, टू टेक अ फ्रेश लुक ॲट हेल्थ नीड्स अँड रिसोर्सेस ऑफ द कंट्री. ओके, त्याने काय केलं होतं, जे पण हेल्थ नीड्स जे आहेत किंवा जे रिसोर्सेस आहे त्याने आपली हेल्थ कशी नीडफुल बनवू शकते किंवा अशा काही गोष्टी ज्यामुळे हेल्थमध्ये प्रिव्हेन्शन होऊ शकतात किंवा हेल्थ डिसीजेसमध्ये प्रिव्हेन्शन होऊ शकतात. ओके, हे मुदलियार कमिटीने केलं होतं. त्याच्यानंतर असे आहे सब डिवाइड इंटू कमिटी, सब डिवाइड झाली जसं की मेडिकल रिलीफ, प्रोफेशनल एज्युकेशन, रिसर्च, कंट्रोल कम्युनिकेबल डिसीज, पॉप्युलेशन कंट्रोल, ड्रग्स अँड मेडिकल स्टोर्स. ओके, मग आता याने काय केलं, प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये जे पण एज्युकेशन असेल जसं की मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज. ओके, त्या ठिकाणी हॉस्पिटल अटॅच करायचे किंवा रिसर्च करायचा. ओके, रिसर्च हा सब्जेक्ट सर्वांना दिला एज्युकेशनमध्ये. ओके, मेडिकल रिलीफ जे पण मेडिकल ट्रीटमेंट त्यांना प्रोव्हाइड केली, पॉप्युलेशन कंट्रोल म्हणजे फॅमिली प्लॅनिंग त्यांनी परत स्टार्ट केली, कंट्रोल ऑफ कम्युनिकेबल डिसीज जे पण कम्युनिकेबल डिसीज असतात त्यांना कसं कंट्रोल करायचं. ओके, त्याच्या मेथड्स होत्या. ड्रग्स अँड मेडिकल स्टोअर, ड्रग्स म्हणजे जी मेडिसिन लॉन्च केल्या. ओके, मेडिसिन प्रत्येक डिसीजच्या वेगवेगळ्या मेडिसिन ॲडमिनिस्ट्रेट केले. ओके, त्यानंतर काही मेडिसिन भेटणार कुठं, त्यानंतर त्यांनी मेडिकल स्टोअर ओपन केले, मेडिकल शॉप ओपन केले. ओके, PSC फॉर नॉट मोर दॅन 14 रुरल पॉप्युलेशन. ओके, त्यांनी असं सांगत होतं की PSC हे 40,000पेक्षा पॉप्युलेशन म्हणजे नको आहे. इम्प्रूव्ह द हेल्थ सर्व्हिस इन द एक्झिस्टिंग PSC. ओके, इम्प्रूव्ह करणार बोलले ते हेल्थ सर्व्हिसेस इन PSC मध्ये. इन्शुअर द PSC प्रोव्हाइड नॉट जस्ट क्युरेटिव्ह बट कॉम्प्रिहेन्सिव्ह मेडिकल केअर. ओके, तर मग त्यांनी काय केलं, एक अपॉइंट केला स्पेशलिस्ट, जसं की एक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल एक स्पेशलिस्ट असतो त्यांनी अपॉइंट केला. रिकॉग्नाइज हेल्थ सर्व्हिसेस, क्रिएट ऑल इंडिया हेल्थ सर्व्हिस ऑन द पॅटर्न ऑफ द इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस. ओके, त्यांनी एक असं लोगो तयार केला की ऑल इंडियन हेल्थ सर्व्हिसेस. ओके, असं म्हणून त्यांनी स्टॅब्लिश केलं. त्यानंतर रिकमेंडेशन असं होतं की इन्क्रीज द नंबर ऑफ PHN. ओके, प्रॅक्टिशनल हेल्थ नर्स और प्रायमरी हेल्थ नर्स, लेडी हेल्थ विजिटर्स अँड ऑक्झिलरी नर्स जसं की ANM नर्स, JNM नर्स, BSc नर्स. ओके, मॅटर्निटी चाइल्ड हेल्थ सर्व्हिसेस त्यांनी इफेक्ट दिल्या. मुखर्जी कमिटीमध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, हेडेड बाय कोण हा, श्री मुखर्जी हा सेक्रेटरी होता डिपार्टमेंट ऑफ हेल्थ, युनियन ऑफ इंडिया. ओके, 2 मुखर्जी कमिटी झाल्या होत्या, एक 1965 आणि एक 1966. ओके, मुखर्जी कमिटी 1965 आपण बघणार आहे. जे पण मलेरिया प्लॅनिंग, जे पण मलेरिया किंवा फ्रॉम फॅमिली प्लॅनिंग त्यांनी रिसिव्ह केल्या होत्या हेल्थ स्टाफ पासून. रिवाइज केला फॅमिली प्लॅनिंग स्ट्रॅटर्जी, जसं की फॅमिली प्लॅनिंग मध्ये कोणते बॅरियर मेथड जास्त इम्पॉर्टंट आहे, परमनंट आहे की की परमनंट जरा जास्त इफेक्टिव्ह आहे की टेम्पररी मेथड जास्त इफेक्टिव्ह आहे. ओके, अपॉइंट केलं त्यांनी स्टाफ फॅमिली मेंबरला. ओके, हेल्थ इन्स्पेक्टरला, हेल्थ असिस्टला फॉर द केअरिंग आउट ऑफ फॅमिली प्लॅनिंग. मुखर्जी कमिटी 1966 मध्ये काय त्यांनी सांगितलं होतं, अपॉइंट केलं त्यांनी एक बेसिक हेल्थ वर्कर ॲट द रिअर ऑफ 1 in 10,000 रुरल पॉप्युलेशन, 10,000 लोकांसाठी एक BHW असणार. अपॉइंट केलं त्यांनी एक BHW फॉर 15,000 स्लम्स ड्वेलर्स. मुखर्जी कमिटी 1966 एक हेल्थ इन्स्पेक्टर काय करणार, सुपरवाइज करणार 4 बेसिक हेल्थ वर्करला, एक जो हेल्थ विजिटर आहे तो सुपरवाइज करणार 4 नर्सेस मिडवाईफला, 4 नर्सेस ANM नर्सला. मेक फॅमिली प्लॅनिंग अ व्हर्टिकल प्रोग्राम, फिक्स टार्गेट फॉर कॉन्ट्रासेप्टिव्ह डिस्ट्रीब्युशन अँड फॉर स्टरलायझेशन, प्रोव्हाइडिंग इन्सेंटिव्ह ॲक्सेप्टन्स ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह अँड स्टरलायझेशन. जे पण फॅमिली प्लॅनिंगची मेथड होते जसं की परमनंट आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह. ओके, कोणतं मोर इफेक्टिव्ह आहे आणि कशाने कोणता कॉन्ट्रासेप्टिव्ह ॲक्सेप्टेबल आहे तसं त्यांनी फाइंड आउट केलं. ओके, 1966 मध्ये काय झालं, मुखर्जी कमिटीमध्ये ज्या पण मशिनरी आहेत ॲडमिनिस्ट्रेशन केल्या मशिनरी इन ब्लॉक लेवल, म्हणजे की सेंटरला PSC सेंटरला मशिनरी वगैरे प्रोव्हाइड केल्या. डिस्ट्रिक्टला काय केलं, हेडक्वार्टर अपॉइंट केला, नर्सिंग सुपरवायझर ठेवला. त्यानंतर आहे JN कमिटी. JN कमिटीमध्ये काय होतं की एक बेड पाहिजेत 1,000 लोकांमध्ये. ओके, तर 50,000 बेड पाहिजेत
तालुका लेवलला. ओके. त्यानंतर आहे मॅटर्निटी म्हणजे डिलिव्हरी फॅसिलिटीज त्यांनी प्रॉपरली केली पाहिजे. ज्या गर्भवती आई आहे त्यांना प्रॉपरली फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स फॉर लार्जर पॉप्युलेशन कव्हरेज. ओके. हेल्थ इन्शुरन्स त्यांना दिलं पाहिजे. जास्त पॉप्युलेशन असेल तर त्यांना स्कीम अप्लाय करून दिलं पाहिजे. ओके. जंगलवाला कमिटी काय बोलतो 1967 मध्ये, त्याला आपण इंटिग्रेशन ऑफ हेल्थ सर्व्हिसेस बोलतो. हेडेड बाय कोण होता? DN जंगलवाला. देन द डायरेक्टर ऑफ नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, न्यू दिल्ली. आता जंगलवाला काय बोलतो की स्ट्रेस नीड फॉर द प्रोव्हाइडिंग इंटिग्रेटेड क्युरेटिव्ह प्रिव्हेंटिव्ह अँड प्रोमोटिव्ह सर्व्हिसेस फॉर द हायेस्ट ॲट द लोवेस्ट लेवल. ओके. जे पण हायेस्ट पासून तर आपल्याला लोवेस्ट पर्यंत म्हणजे प्रिव्हेन्शन करायचं आहे आपल्याला, जे आपण सर्व्हिसेस आहेत. ओके. इट ॲडव्होकेट युनायटेड अप्रोच टू हेल्थ प्रॉब्लेम, नॉट सेगमेंटल सिच्युएशन टू द इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम. युनिफॉर्म cadre of the health worker, preparation and maintenance of the sanitary, seniority list of the health personnel, sanctioning of equal pay for equal work and special pay for special work, provision of good working condition for the government doctor. Okay. त्यांनी युनिफॉर्म ॲड्रेस केला हेल्थ वर्करसाठी. एक प्रॉपर स्पेशलायझेशन मध्ये जे पण लोक आहेत त्यांच्यासाठी युनिफॉर्म ॲड्रेस केला, प्रिपेअर केलं त्यांना प्रॉपर हेल्थ प्रोफेशनल म्हणून. ओके. मग त्यांनी काय केलं, जेवढं पण आपण वर्क करतो इक्वल वर्क असेल तर इक्वल पे, आणि स्पेशल वर्क करत असेल तर स्पेशल वर्क. ओके. यांच्यासाठी आपण त्यांनी पे वर्क चालू केला होता. मग प्रत्येक इच सब सेंटर जे असतात ना PSCच्या अंडर 6 सब सेंटर असतात एका PSCच्या अंडर. ओके. मग 6 सब सेंटर म्हणून आता एका सब सेंटर मध्ये काय असणार, एक फिमेल हेल्थ वर्कर असणार आणि एक मेल हेल्थ वर्कर असणार. ओके. कतार सिंग कमिटी काय बोलतात की मल्टीपर्पज हेल्थ वर्करला यांनी ॲडव्होकेट केलं किंवा यांना स्टॅब्लिश केलं. ओके. याचा चेअरपर्सन कोण होता? कतार सिंगच होता. सेक्रेटरी पण तोच होता. कतार सिंग का बोलतो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कॉन्स्टिट्यूट इज 1972 स्टडीड द स्ट्रक्चर ऑफ फॉर इंटिग्रेटेड सर्व्हिसेस at the peripheral supervisory level of the facility of the having multi-purpose worker in the field. Okay. जे पण मल्टीपर्पज वर्कर असतात त्यांना काम वाटून दिले प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक एरियामध्ये. ओके. कतार सिंगने काय केलं, रिकमेंडेड केलं ANM लाच त्यांनी काय केलं मल्टीपर्पज वर्कर म्हणून तो बोलला. आता ANM अर्थ असेल तर त्याला डिझायनिंग करणं म्हणून नाव काय दिलं मल्टीपर्पज वर्कर इन फॉर फिमेल. ओके. BHW बेसिक ह्युमन वर्कर जे असतात, हेल्थ वर्कर जे असतात, बेसिक हेल्थ वर्कर, मलेरिया सर्वेलन्स वर्कर ॲज हेल्थ असिस्टंट. ओके. त्यांना हेल्थ असिस्टंट म्हणून जॉब दिला. फॅमिली प्लॅनिंग असिस्टंट एक वेगळा पर्सनला ठेवलं. ओके. रिडिझाईन केलं त्यांना मल्टीपर्पज हेल्थ वर्करला. जे फॅमिली प्लॅनिंगवाले असिस्टंट होते अगोदर, जे की फॅमिली प्लॅनिंग सर्वे करायचे, कंडक्ट करायचे, त्यांना रिडिझाईन म्हणून काय केलं मल्टीपर्पज वर्कर फॉर मेल. ओके. ही झाली आपली कतार सिंग कमिटी. आता कतार सिंग कमिटी अजून काय बोलतो, एका PSC म्हणजे 50,000 पॉप्युलेशन पाहिजेत. ओके. त्यामध्ये आपलं जे पण मलेरिया वगैरे होतात, स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्स, स्कॅबेज वगैरे जे पण डिसीजेस होतात त्या स्कीम कोणाच्या अंडर गेला पाहिजेत मल्टीपर्पज हेल्थ वर्करने, मेल आणि फिमेल दोघांनी मिळून ते त्यांनी इनिशिएट घेऊन ते कव्हर केला पाहिजे एरिया. मग आता प्रत्येक PSCला ते काय बोलतात 16 सब सेंटर पाहिजेत आणि एका सब सेंटरची पॉप्युलेशन 3,000 पर्यंत पाहिजे. आता कतार सिंग कमिटी काय बोलतो की जे पण सब सेंटर आहे त्या सब सेंटरमध्ये एक मल्टीपर्पज हेल्थ वर्कर एक पाहिजेत मेल आणि एक फिमेल. मग आता त्यांना हे हेल्थ वर्करला कोण सुपरवायझर असणार, एक हेल्थ सुपरवायझर असणार एक फिमेल, आणि सुपरवायझर शुड बी 3-4 फिमेल मल्टीपर्पज वर्कर. ओके. आता एक हेल्थ सुपरवायझर पण 2 पाहिजेत, एक फिमेल आणि एक मेल. ओके. आता मेल सुपरवाइज कोणाला करणार मेल मल्टीपर्पज हेल्थ वर्करला, आणि फिमेल सुपरवाइज कोणाला करणार फिमेल मल्टीपर्पज हेल्थ वर्करला. आता कतार सिंग कमिटी काय बोलते मेडिकल ऑफ हेल्थ ऑफ PSC. ओके. शुड कंट्रोल द मल्टीपर्पज वर्कर मेल, मल्टीपर्पज वर्कर फिमेल इन द PSC एरिया. मग आता ह्या कमिटी काय करणार
ह्या कमिटी मायस्टोल आहे एक PSC हेल्थ नर्सिंगच्या. ओके. आता श्रीवास्तव कमिटी. श्रीवास्तव कमिटी काय म्हणते, ग्रुप ऑफ मेडिकल एज्युकेशन सपोर्ट मॅनपॉवर. ओके. जे पण मॅनपॉवर आहे त्यांना मेडिकल एज्युकेशन सपोर्ट दिलं पाहिजे. आणि याचा मेन चेअरपर्सन कोण होतात, DRJ श्रीवास्तव. ओके. आणि तो जनरल सेक्रेटरी होता हेल्थ सर्व्हिसेसमध्ये. त्यांनी का तो का बोलतो की मेडिकल आणि हेल्थ एज्युकेशन कमिशन प्लॅनिंग केलं पाहिजे, इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे हेल्थ सर्व्हिसेसला आणि मेडिकल एज्युकेशनला. ओके. गव्हर्नमेंट शुड टेक नेसेसरी मेजर टू ऑब्टेन फुल पार्टिसिपेशन पीपल इन हेल्थ प्रोग्राम. ओके. गव्हर्नमेंट जे पण प्रोग्राम स्टॅब्लिश करणार किंवा लॉन्च करणार त्यामध्ये फुल पार्टिसिपेशन पाहिजे स्टुडंटचं. त्या फुल पार्टिसिपेशन पाहिजे, कम्युनिटी पार्टिसिपेशन आणि पीपल पार्टिसिपेशन. मग आता सेंटर काय करणार आहे, क्रिएट करणार ANM पॅरा प्रोफेशनल सेमी प्रोफेशनल वर्कर लिंक बिटवीन डॉक्टर ऑफ PSC अँड मल्टीपर्पज वर्कर. ओके. मग यांनी काय क्रिएट केलं, ANM जे नर्स आहेत त्यांना स्टॅब्लिश केलं मल्टीपर्पज वर्कर मध्ये. ANM नर्स काय करायचं, मेंबर ऑफ कम्युनिटी सच जसे की स्कूल टीचर असेल, पोस्टमॅन असेल किंवा ग्रामसेविका असेल. ओके. मग यांना सगळ्यांना त्यांनी ट्रेनिंग द्यायला चालू केलं अंडर द कम्युनिटी हेल्थ गायडन्समध्ये. मग आता मल्टीपर्पज वर्कर जे असतात ते रिस्पॉन्सिबल असतात सुपरविजन ऑफ. आता जे पण मल्टीपर्पज वर्कर असतात ते रिस्पॉन्सिबल असतात सुपरविजन ऑफ CHG. ओके. CHG काय करतो, प्रोव्हाइड क्युरेटिव्ह प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिसेस ॲट द कम्युनिटीमध्ये. गव्हर्नमेंट शुड डेव्हलप अन इफेक्टिव्ह रेफरल सिस्टम सर्व्हिसेस कॉम्प्लेक्सेस फ्रॉम प्रायमरी हेल्थ सेंटर थ्रू द तालुका डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल टू मेडिकल कॉलेज. ओके. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करणार की जे पण इफेक्टिव्ह सर्व्हिसेस आहे जसं की PSC थ्रू होणार, जसं की तालुका डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. ओके. किंवा मेडिकल कॉलेज इन हॉस्पिटल. देअर शुड बी 3 टायर्स टू बिटवीन मेडिकल ऑफिसर ऑफ PSC अँड कम्युनिटी. मेडिकल ऑफिसर ऑफ PSC, हेल्थ असिस्ट, हेल्थ वर्कर मेल फिमेल, CHG आणि कम्युनिटी. आता रुरल हेल्थ स्कीम कोणत्या आहेत. आता श्रीवास्तव कमिटीने काय रिकमेंड केलं होतं की PSC शुड बी प्रोव्हाइडेड विद इन द कम्युनिटी ऑफ इटसेल्फ. स्पेशल ट्रेनिंग दिली होती त्यांनी पीपलला, जे पण इन द हँड ऑफ पीपल देमसेल्फ. ओके. जे पण पीपल होते, जे पण ट्रेनिंग वर्कर होते, ओके, त्यांना स्पेशल ट्रेनिंग दिली होती की पीपलला कसं ट्रेन करायचं. ओके. रिकमेंडेशन ऑफ द कम्युनिटी वेआर accepted by the government in 1977. It leads to be launching of the rural health scheme. The program of training of community health worker was initiated during 1977 to 78. For enrollment of medical college in the total health care of selected PSC with the object of reoriented medical education to needs of the rural people. Okay. जे पण मेडिकल कॉलेजेस होते त्यांना काय केलं, पोस्टिंग द्यायला सिलेक्टेड PSC घेतलं त्यांनी. ओके. सिलेक्टेड PSC घेतल्यामुळे काय झालं, त्यांना स्टुडंटला नॉलेज पण भेटायला लागलं. ओके. डिसीज कंडिशन बद्दल आणि लोकांना पण सुद्धा नॉलेज भेटायला लागलं मेडिकल कंडिशन बद्दल. ओके. रिओरिएंटेड द ट्रेनिंग ऑफ मल्टीपर्पज वर्कर एंगेज टू द कंट्रोल ऑफ व्हेरियस कम्युनिटी डिसीज प्रोग्राम इंटू युनिपर्पजेस ऑफ वर्कर. The plan of action was adopted by the joint meeting in the Central Council of Health Central Family Planning Council held in the New Delhi. Okay. Plan of action काय होते, मीटिंग ऑफ द सेंट्रल काउन्सिल. ओके. सेंट्रल काउन्सिलिंगच्या मीटिंग झाल्या, अडॉप्ट केल्या. हेल्थ आणि सेंट्रल फॅमिली प्लॅनिंगने काय काउन्सिल केलं, न्यू दिल्ली या ठिकाणी नवीन स्टॅब्लिशमेंट केले 1976 मध्ये. आता एक आहे रामलिंग स्वामी कमिटी. रामलिंग स्वामी कमिटीला ICMR ICSSR जॉईंट पॅनल 1980 असं म्हणतात. त्यामध्ये काय होतं, कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल हेल्थ पॉलिसी त्यामध्ये त्यांनी स्टॅब्लिश केली. ओके. आता यामध्ये काय आहे, यामध्ये काय बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहेत पॉलिसीचे, जसं की सोशो इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट करणे, 5 year प्लॅन स्टॅब्लिश करणे. ओके. किंवा कंडक्ट करणे, इम्युनायझेशन कंडक्ट करणे, हेल्थ कॅम्प कंडक्ट करणे. ओके. प्रॉपर फूड न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणे, त्यानंतर एज्युकेशन प्रोग्राम प्रोव्हाइड करणे, हेल्थ एज्युकेशन देणे रिलेटेड टू डिसीज कंडिशन. ओके. ह्याचे बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे पॉलिसीचे. त्यानंतर काय बोलतात, टू रिप्लेस द एक्झिस्टिंग मॉडेल ऑफ हेल्थ केअर विथ
ओके. मग आता या ठिकाणी व्हिलेज ते त्यांनी असं सांगितलं होतं की एक व्हॉलेंटियर पाहिजे 1000 लोकांसाठी, मग सब सेंटरची पॉप्युलेशन किती पाहिजे 5000. ओके. जर का एका PSCची पॉप्युलेशन 10,000 पॉप्युलेशन पर्यंत असू शकते, तर कम्युनिटी हेल्थ सेंटरची पॉप्युलेशन 1,00,000 पर्यंत पाहिजे. ओके, डिस्ट्रिक्ट लेवलला. त्यांचं म्हणणं काय होतं, इंटिग्रेटिव्ह प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव्ह फंक्शन. म्हणजे त्यांनी काय केलं, प्रमोट केलं, प्रमोशन ऑफ हेल्थ केली, प्रिव्हेंटिव्ह ऑफ डिसिजेस केल्या, क्युरेटिव्ह फंक्शन्स जसं की क्युअर म्हणजे की मेडिकल ट्रीटमेंट त्यांना दिल्या. ओके. डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन अँड पार्टिसिपेटरी मॉडेल, फॅमिली रूटेड इन द कम्युनिटी अँड इन्व्हॉल्वमेंट इन द पीपल. ओके. फॅमिली रूटेड इन द कम्युनिटी अँड द इन्व्हॉल्वमेंट ऑफ पीपल. ओके. जे पण कम्युनिटी पीपल होते त्यांना त्यांचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन केलं कम्युनिटीजमध्ये. ओरिएंट टू द पीपल दॅट इज प्रोव्हाइड ॲड्युकेट हेल्थ केअर इन एव्हरी इंडिव्हिज्युअल अँड टेकिंग स्पेशल केअर ऑफ द व्हर्नरेबल ग्रुप. ओके. जे पण इंडिव्हिज्युअल आहे त्यांना प्रॉपरली ट्रीटमेंट दिली, आणि जे पण व्हर्नरेबल ग्रुप आहे, जसं की एखादा डिसीज कंडिशनवाला ग्रुप आहे, जसं की TBचा ग्रुप आहे, तर मग त्यांना काय केलं, त्यांनी प्रॉपर स्पेशल केअर त्यांना घेतली. ओके. टू ट्रेन द प्रोफेशनल टू प्रोड्यूस ड्रग्स अँड मलेरिया, टू ऑर्गनाइज रिसर्च निडेड फॉर द अल्टरनेटिव्ह हेल्थ केअर सिस्टम. प्रॉपरली ट्रेन केलं पर्सनलला. ओके. जे पण मलेरिया वगैरे जे पण डिसीजेस झालेले आहे, ओके, त्याच्याबद्दल ट्रीटमेंट दिली, रिसर्च वगैरे केल्यानंतर काही हेल्थ सिस्टीममध्ये त्यांना इम्प्रूव्ह वगैरे दिसलं किंवा अपडेटेड नॉलेज त्यांना भेटलं. त्यांनी त्यावेळेला काय केलं, ज्या पण मशिनरी वगैरे असतात त्या मशिनरी वगैरे क्रिएट केल्या, जसं की लॅब टेक्निशियनच्या मशिनरी असेल, ओके, किंवा एक्सरे डिपार्टमेंटच्या मशिनरी, ज्या पण नवीन इन्व्हेन्शन त्यांनी स्टार्ट केले. ओके. मग हे कशाच्या अंडर आलं, हेल्थ पॉलिसीच्या अंडर हे मशिनीचा यूज वगैरे होण्यासाठी स्टार्ट झालं. ओके. मग त्यानंतर PSC प्रायमरी हेल्थ सेंटर या ठिकाणी मशिनरी वगैरे जास्त सप्लाय करायला लागले. मग त्यानंतर कम्युनिटी हेल्थ सेंटर मग हळूहळू सर्विंगकडे फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट त्यांना प्रोव्हाइड करत होते. रिपोर्ट म्हणजे आपण बघणार रिपोर्ट ऑफ वर्किंग म्हणजे ग्रुप इन 1981. म्हणजे जसं की जे पण हेल्थ वर्कर होते त्यांनी काय प्लॅन केला. ओके. ते प्लॅन केल्यानंतर किती सक्सेस झाला, किती इयरपर्यंत तो प्लॅन स्टार्ट होता. ओके. चेअरपर्सन कोण होतं कमिटीचं. ओके. हे सर्व रिपोर्टिंग त्यांनी या कमिटीचे केले. ओके. जसं की आपण बघू शकतो की काही प्लॅनिंग केलं त्यांनी कमिशनमध्ये 1980 मध्ये विविध सेक्रेटरी ऑफ मिनिस्टर ऑफ हेल्थ, जसं की आपण बघितलं सेंट्रल लेवलला, स्टेट लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवलला आणि विलेज लेवलला. ओके. त्यांनी काही 6 ते 5 असे 5 इयर प्लॅन बघितले. वर्किंग ग्रुप बिसाइड फॉर द आयडेंटिफाय अँड सेटिंग आउट ऑफ द broad approach of health planning during 6 5-year plan, and also involved in fairly specific indices and the targeted to be achieved by the country of 2000 at date. ओके. त्यामध्ये काय होतं, जे पण आयडेंटिफिकेशन त्यांनी केलं किंवा त्यांनी प्लॅन केला होता 5 इयर्स प्लॅन, सगळं त्यामध्ये प्रत्येक वर्षी 5 इयर प्लॅनचा स्टार्ट असतो. ओके. त्यामध्ये त्यांनी काही स्पेसिफिकेशन काय केलं, किती टार्गेटेड पॉप्युलेशन होता, किती रिकवर झाले, ओके, किती डायग्नोज झाले, किंवा किती पॉप्युलेशन हे जे की सफर करत होते. ओके. या ठिकाणी त्यांनी एक प्रॉपरली आयडेंटिफिकेशन केलं, डॉक्युमेंटेशन केलं 2000 पर्यंत. ओके. मग त्यानंतर हाय पॉवर कमिटी जेव्हा पण होतं, नर्सिंग प्रोफेशन म्हणल्या, नर्सिंग अँड नर्सिंग प्रोफेशनल वर्धन कमिटी. ओके. मग आता ही कमिटी काय बोलते की 1987 मध्ये स्टॅब्लिश झाली. याचं चेअरपर्सन होता डॉक्टर ज्योती. ओके. व्हाईस चान्सलर ऑफ SNDT वुमन युनिव्हर्सिटी. ओके. आता हे एक पर्सन होत्या, ह्या पर्सनने काय केलं, ह्या पर्सन होता चेअरपर्सन होत्या, व्हाईस चान्सलर होत्या SNDTच्या. त्यांनी काय केलं आपण बघू पुढं. लेटर ऑन ड्यू टू सम रिझन द कमिटी वॉज हेडेड बाय द SMT सरोजिनी अंदापन, फॉर्मर चेअरमॅन ऑफ सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड. ओके. मग आता काही टर्म आहेत, याचा काय रेफरन्स दिलता, टू लुक इन टू द एक्झिस्टिंग वर्किंग कंडिशन ऑफ द नर्सेस विथ पर्टिक्युलर रेफरन्सेस टू द स्टेटस ऑफ द नर्सिंग केअर सर्व्हिसेस बोथ इन द रूरल अँड अर्बन एरिया. ओके. ज्या पण वर्किंग कंडिशन होतात नर्सेसच्या अर्बन साईडला आणि रुरल साईडला, ओके, त्या ठिकाणी त्यांनी रेफरन्स बघितले किंवा स्टेटस बघितलं त्यांचं. टू स्टडी अँड recommended the staffing norm necessary for providing adequate nursing professional to give the best possible care the both in the hospital and community. Okay.
त्यांनी काय केलं, जे आपण कमिटी होते आणि हॉस्पिटल होते त्या ठिकाणी प्रोफेशनल प्रॉपरली केअर कसे देणार नर्सेस पेशंटला. ओके, त्यांनी ह्या ठिकाणी मग यांनी नर्सिंगला ट्रेनिंग केलं. ओके, to look in the training in all category and level of nursing midwife professional to meet the nursing manpower need to all the level of the health services and education. मग त्यांनी काय केलं, प्रॉपरली ट्रेन केलं प्रॉपर लेवलनुसार, जसं की GNM नर्सला GNM द्वारे रेडी केलं किंवा ट्रेन केलं, NMला NM द्वारे, म्हणजे जसं की त्यांचं मल्टीपर्पज हेल्थ वर्कर मध्ये काय उपयोग होऊ शकतो या वेने त्यांनी फॉलो केलं. मग त्यांनी स्टडी केला प्रोफेशनल बद्दल, आपल्या हेल्थ केअर डिलिव्हरी सिस्टम कशा कशा असू शकतात इंडियामध्ये. ओके, त्यानंतर आहे की त्यांनी एक्झामाइन केलं की जसं की जे पण डिस्ट्रिक्ट लेवल आहे, हॉस्पिटल विलेज लेवल आहे किंवा स्टेट लेवल आहे. ओके, या लेवलनुसार ओव्हरऑल किती पर्सन जे आहेत ते रिस्पेक्टिव्ह लेवल फॉलो करतात किंवा जे असे सर्व्हिसेस आहेत ज्या की ओव्हरऑल केअर फॉलो होते. ओके, to look into the aspect of committee who held consultant with the state of government. मग appointed ANM nurses, health sanitary inspector, primary health nurses. ओके, त्यानंतर एक ANM नर्स किती लोकांसाठी असणार, 2500 लोकांसाठी 2 सब सेंटरमध्ये. एक ANM नर्स असणार 1500 लोकांसाठी इन हिली एरिया. हिलीमध्ये त्या ठिकाणी डोंगराळ भाग आहे किंवा घर दूर आहे. ओके, एक हेल्थ सुपरवायझर पाहिजे 75 लोकांसाठी फॉर 3 ANM नर्स. एक PSC पाहिजे 30,000 लोकांसाठी. 4 हेल्थ सुपरवायझर पाहिजेत. 2 डिस्ट्रिक्ट PSC नर्स, प्रायमरी हेल्थ नर्सिंग ऑफिसर पाहिजेत इन डिस्ट्रिक्टमध्ये. ओके, सिम्प्लिफिकेशन ऑफ रेकॉर्डिंग सिस्टम, प्रॉपरली रेकॉर्डिंग सिस्टम त्यांनी केलं पाहिजे, किती पॉप्युलेशन आहे किती नाही. ओके, एका प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये किती व्हिजिट झाल्या किती नाही. ओके, ॲड्युकेट प्रोव्हिजनल ऑफ सप्लाय ऑफ ड्रग्स एक्स्ट्रा, जे पण मेडिसिन वगैरे आहेत रेग्युलर मेडिसिन किती यूज होतात किंवा वीकली किती यूज होतात. ओके, त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं पाहिजे. द प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये किती ग्रेड आहे, जसं की आपण बघतो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ओके, स्पेसिफिक स्टँडर्डायझेशन पाहिजे, जसं की अवेलेबल जसं त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजे ANM नर्सेस, हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर. ओके, त्या ठिकाणी सगळं स्पेसिफिक स्टँडर्डायझेशन मध्ये त्यांना पाहिजे. मेडिकल एज्युकेशन आणि मॅनपॉवर मध्ये त्यांना काय पाहिजे, इनिशिएट स्कीम ऑफ टू इंड्यूस मेडिकल स्टुडंट लाईक रुरल एरिया सर्व्हिसेस फॉर द पर्पजेस ऑफ रिओरिएंटेशन मेडिकल एज्युकेशन स्कीम वॉज लॉन्च. ओके, री एंट्री मेडिकल एज्युकेशन म्हणजे लाईक दॅट जे पण स्टुडंट आहे, जसं की नर्सिंग स्टुडंट असेल किंवा मेडिकल स्टुडंट असेल. ओके, यांना काय केलं की इन्स्ट्रक्ट केलं, यांना यांची पोस्टिंग लावली की ज्या वेळेला तुमची इंटर्नशिप असेल त्यावेळेला त्यांना प्रायमरी हेल्थ सेंटरला व्हिजिट करायचं आणि त्या ठिकाणी जे पण सर्वे आहे ते कंडक्ट करायचे. त्यांनी प्रोव्हाइड केला प्रॉपरली अकॉर्डिंग टू द डॉक्युमेंटेशन प्रायमरी हेल्थ म्हणजे मॅनेजमेंट ऑफ टू द डॉक्टर्स. ओके, त्यांनी प्रॉपरली प्रायोरिटीनुसार ट्रेनिंग दिली सगळं नर्सेस आणि पॅरामेडिकल पर्सनल असतात. स्टॅब्लिश केला युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स थ्रू इट इस्टॅब्लिश ऑफ अ नेटवर्क हेल्थ केअर इन्स्टिट्यूशन. त्यानंतर आपण बघणार आहे बजाज कमिटी. बजाज कमिटी आहे एक्सपर्ट कमिटी ऑन हेल्थ मॅनपॉवर प्लॅनिंग प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट. ओके, जे पण हेल्थ मॅनपॉवर म्हणजे की जास्त प्रमाणात हेल्थ पर्सनल जास्त पाहिजे. ओके, याचा डॉक्टर बजाज प्रोफेसर ऑफ AMC न्यू दिल्ली. ओके, याने काय रिकमेंडेशन केलं की एक्सप्रेस नॅशनल हेल्थ मॅनपॉवर पॉलिसी, फॉर्म्युलेट नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन इन हेल्थ सायन्स, कंडक्ट कंट्री वाईड सर्वे ऑन द हेल्थ मॅनपॉवर. अपॉइंट केलं एक स्टाफ आउट पेशंट नर्स 100 लोकांना बघणार, एक स्टाफ नर्स 10 बेडला बघणार प्लस 30% एक्स्ट्रा ॲज लिव्ह रिझर्व. एक वार्ड सिस्टर काय करणार 50 बेड प्लस 30% एक्स्ट्रा ॲज लिव्ह रिझर्व. एक नर्सिंग सुपरिटेंडेंट असणार एक हॉस्पिटलमध्ये 200 बेडेड हॉस्पिटलमध्ये. एक DNS डेप्युटी ऑफ नर्सिंग सुपरिटेंडेंट असणार आहे हॉस्पिटलमध्ये 300 बेडसाठी किंवा त्यापेक्षा जास्तसाठी. ओके, अपग्रेड काय केलं आणि इम्प्रूव्ह काय केलं मेडिकल एज्युकेशनमध्ये इम्प्रूव्ह केलं इन्फ्रास्ट्रक्चर जे पण असेल. ओके, किंवा नवीन टेक्नॉलॉजी त्यांनी इम्प्रूव्ह केले. रुरल साईडला काय केलं 10,000 पॉप्युलेशन किंवा 1,00,000 पॉप्युलेशनपर्यंत कम्युनिटी हेल्थ सेंटर त्यांनी स्टॅब्लिश केले. त्यानंतर एज्युकेशन कमिशन बसवल्या. ओके, सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जसं की युनिव्हर्सिटी असेल. ओके, कमिटी असेल किंवा कमिशन असेल. त्यांनी सेटअप केलं हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटी त्यांनी स्टॅब्लिश केला.
प्रत्येक स्टेटमध्ये. ओके, त्यांनी मॅन पॉवर सेल स्टॅब्लिश केला सेंटर आणि प्रत्येक स्टेटमध्ये. ओके, ओके, ओकेशनलायझेशन एज्युकेशन 10+12 to level as a graded of health related field. This will lead to ability of the good quality paramedical professional. ओके, जे पण टेक्निशियन, लॅब टेक्निशियन किंवा नर्सेस असेल त्यांना 10+12 नंतर हेल्थकेअर किंवा हेल्थ सेक्टरमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी परवानगी दिली. आता समरी काय आपण बघितलं, कोणत्या म्हणजे की कोणत्या कमिटी आतापर्यंत आपण बघितलं. भोर कमिटी बघितली, शेट्टी कमिटी बघितली, चड्डा कमिटी, मुखर्जी कमिटी, जैन कमिटी, जंगलवाला कमिटी, कतार सिंग श्रीवास्तव कमिटी. रुरल हेल्थ स्कीम बघितल्या आपण. त्यानंतर काही रिपोर्ट होते, ते रिपोर्ट आपण बघितल्या. बजाज कमिटी आपण बघितली. ओके, हाय पॉवर मॅन पॉवर इन नर्सिंग एज्युकेशन आणि नर्सिंग प्रोफेशनल आपण बघितलं. ओके, ह्या अशा भरपूर साऱ्या टाईपच्या आपण कमिटी बघितल्या. तर तुम्हाला यामध्ये क्वेश्चन विचारू शकतात, कोणती पण एक कमिटी विचारू शकतात. ओके, तर तुम्ही त्यानुसार प्रिपेअर करायचं आहे. थँक्यू.